वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी एक सर्वात महत्वाचा संदेश घेण्यासाठी आलेलो आहे. ते म्हणजे आज 10 डिसेंबर 2025 नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील महत्वाचा टप्पा अंतिम टप्प्यात आलेला आहे. एमबीबीएस बीडीएसचा महाराष्ट्रातील संपूर्ण प्रोसेस संपून गेलेली आहे. आता जी प्रक्रिया चालू आहे ती फक्त बीएमएस बीएचएमएस आणि बीयूएमएस साठी आहे. याच्यामध्ये आयक्यू कोटा, मेरिट कोटा, त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सीट भरण्याची सुद्धा प्रोसेस होती. ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 2 झाले. त्याचा रिझल्ट पण परवा दिवशी 8 तारखेला लागला आणि 10 तारखेच्या 5:30 वाजेपर्यंत रिझल्ट अपेक्षित होता. आता सर्वांचा समोर एक सर्वात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी होईल का? याचाच अर्थ क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होईल का? गेल्या 2, 3, 4, 5 वर्षाचा इतिहास आपण पाहायला गेलं तर दरवर्षी क्वालिफाईंग क्रायटेरिया कधी कधी 10%ने 10% किंवा 15% इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झालेला आहे. त्यामुळे या वर्षी सुद्धा 100% होणार आहे. आतापर्यंत राऊंड 1, 2, 3 झाला. यावर्षी एक वेगळा ऐतिहासिक म्हणजे राऊंड 4 पण झाला. म्हणजे बी ग्रुपसाठी बीएमएस बीएचएमएस आणि बीयूएमएस साठी 4 राऊंड झाले. त्यानंतर ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडचे 2 भाग झाले. म्हणजे एकूण 6 राऊंड संपले. आणि जी कट ऑफ डेट होती ती 10 डिसेंबर 2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करण्यासाठी अंतिम डेट या वर्षीची होती. परंतु आज एनसीआयसीएमच्या नोटिफिकेशनद्वारे आपल्याला 20 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्याला ऍडमिशन करता येऊ शकणार अशा प्रकारचा संदेश म्हणजे नोटिफिकेशन मिळालेला आहे. याच्यावरून आपण सर्व पुढचे अंदाज बांधणार आहे. ते म्हणजे राहिलेले सीट्स म्हणजे फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर AA-CCC मधील असतील किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी मधील असतील किंवा सर्व भारत देशातल्या सर्व राज्य आणि युनियन टेरिटरीज मध्ये असणाऱ्या बीएमएस बीएचएमएस कॉलेजसाठी जे व्हेकंट सीट आहे ते भरण्यासाठीची मुदत आपल्याला वाढून आलेली आहे. मग आता जर इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी होणार असेल तर तो किती होणार आहे? एक तर 10% एवढ्याने कमी होणार आहे असा सर्वसाधारणपणे एक अदर सोर्सेस मधून आपल्या समोर संदेश आलेला आहे. तर तो किती असू शकतो हे बघा. आता तुमचा जो नीटचा स्कोर कार्ड आहे ना त्याच्यामध्ये जाऊन बघा. 50% जे आहे ते 144 मार्काला आहे. म्हणजे संपूर्ण भारत देशात जेवढे विद्यार्थी नीटसाठी बसले होते म्हणजे भारतात देशातच नाही तर जगामध्ये जेवढी संख्या असते त्यातल्या निम्मे विद्यार्थी इलिजिबल केले जातात. म्हणजे 144 एवढ्या मार्क्सवरती असणाऱ्या विद्यार्थ्याला 50% विद्यार्थी त्याच्या खाली आणि 50% विद्यार्थी त्याच्यावरती हा पर्सेंटाईल क्रायटेरिया आहे. आणि 40% म्हणजे 40% जो आहे तो 113 मार्क्सला आहे. हा क्रायटेरिया 10% खाली येणार आहे. आता 10% कमी आला तर ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी जो क्रायटेरिया आता जो 144 आहे तो 133 वर येणार. आणि जर समजा आता 113 वर येणार आहे आणि 113चा जो आता अदर कॅटेगरीचा क्रायटेरिया आहे तो आपल्याला जवळपास 83-84 मार्कापर्यंत येऊ शकतो. आपल्या मार्कशीटवरती 40% असेल ना तर तुम्ही इलिजिबल होणार आहे ओपन ईडब्ल्यूएस साठी. आणि तुमच्या मार्कशीटवरती टोटलचं जो आहे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची पर्सेंटाईल दिले आणि त्याच्या खाली टोटलची पर्सेंटाईल दिले ते पर्सेंटाईल 30%च्या वर जर असेल आणि तुम्ही अदर कॅटेगरीमध्ये असाल म्हणजे कोणती समजा महाराष्ट्र राज्यामध्ये एससीबीसी एसबीसी ओबीसी फिजे NT 1, 2, 3 SC ST हे सर्व कॅटेगरी असतील तर तुम्हाला 30% म्हणजे 83 मार्काच्या वरती मार्क्स असतील तरी सुद्धा तुमचं मॅनेजमेंट कोट्यामध्ये ऍडमिशन महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ शकतं. आता कर्नाटक किंवा पंजाब किंवा तामिळनाडूमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला किती मार्क्स पाहिजे तर 113 एवढे मार्क्स पाहिजे. 113 एवढे मार्क्स पाहिजे. त्यामुळे आता सध्या 144 क्रायटेरिया 113 पर्यंत आलेला आहे. त्यामुळं कर्नाटक राज्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा पंजाब राज्यामध्ये ऍडमिशन 12 लाखामध्ये टोटल पॅकेज आहे आपल्याकडे आणि 13,75,000 तामिळनाडूमध्ये टोटल पॅकेज आहे हॉस्टेल मेस सहित ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. काही खूप टॉपच्या कॉलेजमध्ये आपलं ऍडमिशन झालेले आहे. त्यामुळे इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी होणार. मग आता तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही मग रजिस्ट्रेशनसाठी संधी उपलब्ध होऊ शकते. मग सीईटी सेल असेल AA-CCC असेल किंवा प्रत्येक राज्याच्या त्यांची जी काही ऍडमिशन अथॉरिटी असते त्या अथॉरिटी मार्फत नोटिफिकेशन निघेल आणि ज्यांचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया खाली आला तर त्या विद्यार्थ्यांना परत रजिस्ट्रेशनसाठी संधी उपलब्ध होऊ शकते. हा एक टॉपिक आहे. कदाचित जर इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी नाही झाला
तर मात्र हा 113 आणि 144 या मार्क्सच्या विद्यार्थ्यांनाच रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध व्हायचं कारणच येत नाही. रजिस्ट्रेशन ओपन कधी होऊ शकतं, जर इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झाला तर. मग यावेळेस जर कमी झाला तर ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांना 300 350 मार्क आहेत. आणि आता मात्र रिपीटला गेलोय, परंतु आपल्याकडे आता काही उपयोग होत नाही, म्हणजे अभ्यास तर होणार नाही. आपण याच वेळेस ऍडमिशन घ्यावं म्हणून जर गेला तर त्याला आता रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे. त्यामुळे क्वालिफाईंग क्रायटेरिया जर कमी झाला तरच रजिस्ट्रेशनसाठी संधी उपलब्ध होणार आहे. आणि मी आजपर्यंतच्या अनुभवानुसार मी तुम्हाला 100% सांगतो की तुमचा क्वालिफाईंग क्रायटेरिया हा 10% कमी 100% होणार. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ज्यांचा मार्क्स कमी आहेत, मॅनेजमेंट कोट्यामधून महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचे, त्यांच्यासाठी आम्ही 100% एकतर स्पॉट राऊंड होईल किंवा ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड. स्पॉट राऊंड जर झाला तर आपल्याकडे 100% किती मार्क कमी असू दे त्यांचं ऍडमिशन आपण 100% करून देऊ. एवढंच नव्हे तर जर समजा नंतर पण आणखी राऊंडच लागले तर महाराष्ट्रात जर राऊंडच लागला तर मात्र मेरिटनुसारच ते IQचे असतील कोटा किंवा स्टेट मेरिटच्या कोट्याचे सीट्स भरल्या जातील. आता ज्या विद्यार्थ्यांना आता मिळू शकत नाही, बघा आतापर्यंत कट ऑफ जर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 280च्या खाली काही कट ऑफ आलेला नाही. मग 281 82 तर 280च्या खाली फार कट ऑफ येईल असं काही नाहीये. त्यामुळे 278 पासून खाली असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर आता माझ्याकडे संपर्क करू शकता. तुम्हाला आपण इतर राज्यामध्ये 100% ऍडमिशन करून देऊ. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.